बारसे महाराज यांच्या प्रवचनाला प्रचंड प्रतिसाद। नंदी महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव बारसे महाराज की जय। बारसे महाराज की बाप प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका। पुरुष मंडळी वरच्या मंडपात बसेल आणि महिलांचे पंगत ह्या झाडाच्या मंडपात बसेल। सरळ पंक्ती ओम गोमाताय नमः। परमपूजनीय बारसे महाराज यांना मी त्रिवार वंदन करतो आणि आपल्या करमडवाशीतल्या सर्व जे काही गोभक्त असेल करमड परिसरातली जालना जिल्हा संभाजीनगर आणि आमच्या वैजापूरमधून सुद्धा गोभक्त आले। ह्या करमड गोभक्तांना खूप 3 महिन्यापासून आमच्या सलग मागायला गेले होते का महाराज आम्हाला तारीख द्या, पण आमची गुरुवार आणि रूपरेषा आखली आणि आपला रूट कशा पद्धतीने आहे महाराज आपल्याला परमपूज्य बारसे महाराज यांना आम्हाला सूचना पार पडलं पाहिजे। आपल्या गोमातेचं काय महत्व आहे हे समजून सांगितलं असलं पाहिजे। त्या गोशाळेचा मी अध्यक्ष असल्यामुळे तुम्हाला मी चॅनल एवढं सांगतो का आमचं जे शक्य नाही, जे जर शक्यत असेल ते फक्त आमच्या गोशाळेवर। आज आमचं जर तुम्हाला जिवंत उदाहरण थोडंसं 1 मिनिट सांगतो मी। वैजापूरमध्ये येऊन येवल्याजवळ एक आमचे गोसेवक आहे, त्यांचे 40 गावामध्ये जातेळ्यास दोघाही नवरा बायकोचा ॲक्सिडेंट झाला। वय 56 आहे, पण तिथंही न्यारा झाल्यामुळे आमच्या सावंत साहेबाला भेटली। सावंत साहेबांना आमच्या गोशाळेला संपर्क केला की बा तुम्हाला मूळमाळ जरी वाढले असेल तरी तुम्हाला गोशाळाच्या माध्यमातून आमची गोमाता तुम्हाला मुलगा नक्की देऊ शकते। तर त्या ताई आमच्याकडे आल्या आणि विचारलं तर आमच्या परमपूज्य महाराजांना त्या ताईला जसं रेग्युलरचे पेशंट असत्या त्याला आम्ही भस्म दिला आणि त्या ताईला सांगितलं का तुम्हाला नक्की मुलगा होईल। ती ताई शक्य झाली का बा माझं वय 56 आहे, माझं मुलाबाळाचं ऑपरेशन व्हायला हे कसं शक्य होईल। तर त्या ताईला आम्ही सांगितलं काही जे शक्य होत नाही, जे शक्यत असेल फक्त आपल्या श्रीकृष्ण गोशाळेवर होतं। तर आज त्या ताईला 3 महिन्याचा मुलगा असून एकदम गुडगुडीत आनंदात आहे। तुम्ही माझ्या संग संपर्क केल्याबद्दल मी महाराष्ट्र जनता 24 तासाचा खूप खूप धन्यवाद।